सुधीर भाऊ शुवर निवडून आलेले आहेत। एवढा लोकसंख्या जनसमुदाय आहे। सुधीर भाऊची शुवर सीट आजच रिझल्ट लागलेला आहे। 100% आहे, विजय होणार। सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। काँग्रेसवाल्यांनी संविधान आरक्षण याबाबतचा जो गैरसमज फैलविलेला होता तो लोकांच्या मनातून पूर्णतः गैरसमज दूर झालेला आहे। जात पे ना पात पे काम भाऊ के विकास पे जातीच्या ना चालत भाऊ, प्रत्येक वेळी जात नाही चालत असते। हॅलो नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत मूल येथे आणि मूलमध्ये येण्याचं मोठं कारण आहे, कारण आज सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची नामांकन भरण्याची रॅली इथून निघणार आहे। काय उत्साह, काय जोश कार्यकर्त्यामध्ये आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतली जो काही निकाल लागला आहे तो सगळा विसरून कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर या निवडणुकीतल्या विजयाची खात्री दिसत आहे। आपण जाणून घेऊया त्यांना काय वाटतं या रॅलीबद्दल, भाऊंच्या विजयाबद्दल। 100% शुअर आहे की भाऊ विजय होणार। मागच्या वेळेस ज्या लोकांनी चुकी केली होती लोकसभेमध्ये, त्या चुकीमुळे लोक त्रस्त आहेत आणि वर्षभराचा कालखंड पाहून लोकांचं असं म्हणणं आहे का सुधीर भाऊ शिवाय कोणताच नेता इथे विकास करू शकत नाही। जी काही चुकी झाली आहे लोकांच्या लक्षात आलं आहे आणि लोक आता चुकी दुरुस्त करण्याच्या मागे लागले आहेत, म्हणून आम्हाला असं वाटतं की भाऊंच्या विजयाची पूर्णपणे खात्री लोकांना आहे। मंडळी तुम्ही बघत आहात काय जोश, काय उत्साह आहे लोकांमध्ये। ही रॅली बघा, ही लोकांची संख्या बघा आणि सुधीर भाऊंवरचं प्रेम बघा। दुसरा कोणताच नेता हवा नाही, आम्हाला फक्त सुधीर भाऊ पाहिजे। सुधीर भाऊ सारखा नेता अख्खा महाराष्ट्रात मिळणार नाही। लोकसभेचा जो काही रिझल्ट लागला आहे तो आपल्याला अपेक्षित नव्हता, पण त्याचा काही परिणाम आज या निवडणुकीवर होईल असं वाटतं का? या निवडणुकीवर अजिबात एकही पैशाचा होणार नाही। सुधीर भाऊ सारखा नेता अर्ध्या रात्री फोन उचलतो असा आमदार मी कधीही पाहिला नाही। आपण फोन लावा, उत्तर देणार नाही असा एकमेव सुधीर भाऊ मुनगंटीवारच आहे। सुधीर मुनगंटीवारला पाडण्याची कोणाचीही ताकद नाही। सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुधीर भाऊ असा आमदार या जिल्ह्यामध्ये का या महाराष्ट्रामध्ये होणार नाही। भविष्यामध्ये समजा या आज 20-25 वर्षापासून जो भाऊचा विकास आहे या विकासाला धरून या भारतीय जनता पार्टी या जिल्ह्याच्या 6च्या 6ही सीटा आणतील, या 3 मार्ग शंका नाही। महिला म्हणून सुधीर भाऊंविषयी तुम्हाला काय वाटतं? सुधीर भाऊ जैसा मंत्री नहीं, सुधीर भाऊ आमदार है, लेकिन हमारे पूरे मुल्क का विकास किए। आज गरीब अमीर सबको लेके चल रहे हैं, भरपूर विकास हुआ हमारे मुल्क को। हम बहुत नसीब वाले हैं जो हमको ऐसा बड़ा मंत्री मिला। ऐसा मंत्री जिंदगी में कोई महाराष्ट्र में कहीं नहीं मिलेगा और इस बार सुधीर भाऊ को भरपूर वोटिंग से चुनकर आना ही है। काय सांगाल सुधीर भाऊंच्या कामाबद्दल आणि या निवडणुकीबद्दल? लोकसभेच्या वेळेस बल्लारपूर 72 विधानसभेची जी परिस्थिती होती ती पूर्णतः बदललेली आहे। काँग्रेसवाल्यांनी संविधान आरक्षण याबाबतचा जो गैरसमज फैलविलेला होता तो लोकांच्या मनातून पूर्णतः गैरसमज दूर झालेला आहे। लोकांना काँग्रेसवाले किती खोटे लोक आहेत आणि खोटारडेपणाने लोकांना कसे फसवतात हे सर्व लोकांना समजल्यामुळे आता सुधीर भाऊ जवळपास 1 लाखाच्या विक्रमी मताधिक्याने निवडून येतील याचा आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना विश्वास आहे। आदरणीय सुधीर भाऊला मी धन्यवाद देतो। माझी मुलगी आज 11 वर्षाची आहे। माझ्या मुलीचा कानाचा प्रॉब्लेम होता। सुधीर भाऊ 2,32,000 रुपयाचा सुधीर भाऊच्या माध्यमातून माझ्या मुलीचं ऑपरेशन झाला आणि एक गरीबाला आणि एका सच्चावंत कार्यकर्त्यालाच नाही तर मला एक मदत केली सुधीर भाऊ, म्हणून मी सुधीर भाऊला एक धन्यवाद देतो आणि नाही का त्यांच्या पुढील वाटचालीसाठी धन्यवाद देतो। आणि सुधीर भाऊ लाखाच्या मतानं मताधिकार घेऊन विजय होतील हे सुधीर भाऊला माझा पाठिंबा आहे। लोकसभेमध्ये काही प्रमाणात थोडंसं लोकांमध्ये निगेटिव्हिटी होती, पण आता तसं काही नाही आहे। पूर्णपणे सुधीर भाऊकडे कल आहे, कारण भाऊनी खूप सारा विकास केलेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये एकच आहे, माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार। पण मागच्या वेळेस लोकसभेला आमची चूक झाली आहे, आता भाऊ जरूर निवडून येईल। आम्ही भाऊच्या पाठीशी आहोत। 100% तोड नाही, विकास आणि विकासाचं दुसरं नाव सुधीर भाऊ आणि जनतेच्या विश्वासातला नेता सुधीर भाऊ, म्हणून सुधीर भाऊचा विजय हमखास आणि 100% खात्रीला आहे, पक्का। लोकसभेमध्ये जो निकाल लागला आहे त्याचा काही परिणाम या विधानसभेच्या परिणाम होणार नाही। लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह होता, समाजामध्ये
एक वेगळा प्रचार करण्यात आला, त्यामुळे त्यावेळेस सुधीर भाऊला झालं नुकसान. पण यावेळेस तसा काही प्रचार राहणार नाही. लोकांनाही कळून चुकला आहे की आपण यांच्या फालतू बैकाव्यामध्ये आलो आणि चुकीचा उमेदवार निवडून दिला. त्यामुळे आमच्या एरियाचा, आमच्या मूल एरियाचा किंवा आमच्या बल्लारशा एरियाचा 5 वर्षाचा नुकसान झाला. सुधीर भाऊला आम्ही निवडून आणू आणि ते नुकसान भरून काढू. तर सुधीर भाऊ मुनगंटीवार आवश्यक आहे. मेडिकल कॉलेज झाले, स्विमिंग टँक झाले, आमचं रोड, नाल्या, पाण्याची व्यवस्था, सगळी सिंचनाची व्यवस्था पुन्हा का पाहिजे लो माणसाले. सगळ्याच गोष्टी शिक्षणाच्या दृष्टीने आहे. बंधारे झाले, सिंचन व्यवस्था बरोबर झाली. आमच्याकडे नळ पाण्याची उपलब्धता आहे. मूलमध्ये 24 घंटे नळ येतो, पाणी भरपूर आहे, लाईन कधी जात नाही. पुन्हा का पाहिजे लोकांना. दवाखाना व्यवस्थित आहे, 100 खाटचा नवीन आत्ता बिल्डिंग सुरू झाली दवाखान्याची. सगळं काय मिळालं म्हणून सुधीर भाऊ आवश्यक आहे. बंधारे असेल, आरोग्यासाठी शिबिर असेल, नेत्रचिकित्सा शिबिर असेल, जे जे म्हणून मला मागणी ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि भविष्यात या ठिकाणचं रोजगार, मी मूळ MIDC मध्ये, मी येण्याच्या अगोदर साध्या MIDC मध्ये एक पानपट्टीसुद्धा नव्हती. आज पानपट्टी टाकायला जागा नाही, एवढे उद्योग आले. 3-4 हजार लोकांपेक्षा जास्तीच्या लोकांना डायरेक्ट रोजगार मिळाला. मला असं वाटतं की रोजगारासाठी आता 40,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ॲडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये मी 75,000 कोटीच्या MOU केल्या आहे आणि या दृष्टीने लक्ष द्यायचं. अभूतपूर्व अशी रॅली, नामांकन अर्ज भरण्याची रॅली सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची बघत आहात. संपूर्ण जनसमुदाय भाऊंच्या मागे आहे. ही एक प्रकारची विजयाची रॅली भासत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश, उत्साह त्याच पद्धतीने आहे. कुठलाही कमी झालेला नाही आहे. ही जी रॅली आपल्याला दिसते मागून येऊन, ही सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची रॅली आहे. ही एक नामांकन रॅली आहे आणि मला असं वाटतं की विजय रॅलीसुद्धा होणार आहे. शक्ती प्रदर्शन नाही, महाशक्ती प्रदर्शन आहे. भाऊंची ही जी रॅली आहे, नामांकनाची रॅली आहे, ही विजयी रॅलीमध्ये याचं रूपांतर होईल ही आशा इथल्या कार्यकर्त्यांना आहे. भाऊ, काय वाटतं तुम्हाला? आवडी सुधीर भाऊ तर पोस्ट मतात येणार आहे आणि भाऊला हरवणं म्हणजे मुश्किलच आहे. भाऊ सारखा आमचा विकास पुरुष आपल्या बल्लारपूर क्षेत्रामध्ये नेता नाही आहे. पण मी काय म्हणतो, विकासाचे कामे भाऊने भरपूर केले, सगळेजण सांगतात. पण जातीपातीचं राजकारण हे शेवटी येतं. यावेळेस ते येईल का? जात पे ना पात पे, काम भाऊ के विकास पे. जातीच्या ना चालत भाऊ, प्रत्येक वेळी जात नाही चालत असते. ज्यावेळी आमच्या हातून मागच्या वेळी चुकी झाली होती, ते ह्यावेळी अजिबात चुकी होणार नाही. आणि आम्ही ह्यावेळी जात ना पात, फक्त माणूस म्हणून वोटिंग करणार आहे. आणि आम्हाला कळून आलं का झालं आणि काय होणार. याच्या पुढे चुकी होऊ देणार नाही आणि आमच्या पाय माती म्हणजे पुढे देणार नाही. ही जी नामांकनाची रॅली आहे, याला बघता असं वाटतं की विजयी रॅली आहे एक प्रकारची. कार्यकर्त्यांना काय वाटतं? साहब, आप ये रैली आप देख ही रहे हैं. आप इसी से अंदाज़ा ले लीजिए कि आज भाऊ नामांकन कर रहे हैं. आज ही आप समझ लीजिए विधानसभा हमारी 50,000 के लीड आज ही हो गई है. और हमारे कार्यकर्ता पूरी ताकत से आने वाले 20 दिन जो काम करेंगे, उससे ये विधानसभा की जनता जो सुधीर भाऊ के काम है उसको देखते हुए सुधीर भाऊ को जितनी पिछले बार वोट पड़े थे उससे दुगना रैली में लोग आए हैं. और इसमें उनकी जो लीड है वो आप लोग को दिखेगी. ने देखा है कि अगर इलेक्शन आता है तो विकास काम भी होते हैं, लेकिन ज़्यादातर जाति धर्म के नाम पर वोट डाले जाते हैं, जो पिछले बार हुआ है. इस बार क्या लगता है आपको? पिछली बार लोगों से जो गलतियां हुई थी लोकसभा में, ये 3-4 महीने का जो स्पेस था उसमें लोगों को समझ में आ गया. इसीलिए आप देख रहे हैं लोगों में, आप लोगों के बीच में जाएंगे. हमारे सभी कार्यकर्ता लोगों के बीच में जा रहे हैं. जो पिछले बार गलतियां हुई थी वो उनको मालूम चल गया कि हमसे गलत हो गया है. हम विपक्ष के जात पात की राजनीति में आके गलत मतदान किए, वो उनको बिल्कुल जानकारी हो गई है. इस बार ऐसा नहीं होगा. पूरी ताकत से यहाँ की विधानसभा की जनता सुधीर भाऊ के पीछे खड़ी है. संपूर्ण विधानसभा क्षेत्राला असं वाटतं की मागच्या वेळेस आमच्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे, जी यावेळेस आम्ही दुसऱ्यांदा होऊ देणार नाही. प्रत्येकाचं हे मत आहे आणि ही आशा आहे की सुधीर भाऊ परत एकदा निवडून येतील.
सर आप क्या संदेश देना चाहते हैं? देखो, मैंने तो आवेदन दाखिल कर दिया, आगे की जिम्मेदारी जनता की है। 20 तारीख तक कार्यकर्ता जनता मेरे जीत के लिए कोशिश करे। 20 तारीख के बाद इस मतदार संघ के विकास के लिए मैं दिलो जान से काम करूंगा। इसके पहले भी जो काम मैंने किए हैं वो निश्चित रूप से महाराष्ट्र में हमारे मतदार संघ को आगे बढ़ाने के लिए, मतदार संघ के दीन दुर्बल शोषित पीड़ित व्यक्ति की आवाज़ को बुलंद करने के लिए मैंने काम किए हैं। इसके आगे भी चाहे युवा हो, हमारी लाडली बहन हो, भाई हो, किसान हो, सबके सम्मान में 5 वर्ष मैं दिलो जान से काम करूँगा। तुम्ही आता बघत आहात की लोकांचं मत हे फक्त विकासासोबत आहेत आणि विकास पुरुष म्हणजे फक्त आणि फक्त सुधीरभाऊ मुनगंटीवार, म्हणून सर्व लोकांचे मतंसुद्धा सुधीरभाऊ मुनगंटीवारकडे यांच्याकडेच त्यांचा कल आहे। आणि ही जी रॅली आपण बघतोय, ही रॅली एक फक्त नामांकन रॅली नाही तर ही विजयाची रॅली आहे असं कार्यकर्त्यांना वाटत आहे।